न्यूज 18 लोकमतवर आपण पाहताय बातमी आणि बरंच काही। पहिल्यांदा बातमी बरंच काही असलेली, कारण यात खूप जास्त अँगल आहेत। बातमी अशी आहे की विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक या अधिवेशनात होणार नाही, यावर आता शिक्कामोर्तब झालाय। राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीचा राज्य सरकारचा प्रस्ताव सरकारला परत पाठवलाय। हे सगळं प्रकरण कोर्टामध्ये प्रलंबित आहे, त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीची तारीख निश्चित करू शकत नाही, असं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी म्हटलंय। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्य सरकारचा विधानसभा अध्यक्ष निवडणुकीचा प्रस्ताव परत पाठवला आहे। स्वाती लोखंडे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। स्वाती, मोठा निर्णय राज्यपालांचा। नक्कीच ही आतापर्यंत सगळ्यात मोठी गोष्ट आहे की या अख्ख्या अधिवेशनामध्ये विधानसभा अध्यक्षांची निवडणूक कधी होणार याकडे प्रत्येक जण डोळे लावून बसला होता, विशेषतः 3 पक्षांसंदर्भात जर म्हणायचं झालं तर। पण तो क्षण येऊन ठेपलाय की अत्यंत निर्णायक की ही निवडणूक या अधिवेशनात तरी किमान होणार नाही, कारण राज्यपालांनी हा प्रस्ताव सरकारकडे परत पाठवलाय। आणि कारण कोणतं दिलंय की या सगळ्या प्रकरणात म्हणजे विधानसभा अध्यक्षांच्या निवडीचं जे प्रकरण आहे ते कोर्टात आहे, सुप्रीम कोर्टाच्या अधीन असल्यानं त्याबद्दल कोणताही निर्णय घेता येत नाही आणि म्हणून हा थेट प्रस्ताव परत पाठवलाय। पण आपल्याला थोडी पार्श्वभूमी समजून घ्यावी लागेल की भाजपचे गिरीश महाजन हे कोर्टात गेले, हायकोर्टानं त्यांना दंड ठोठावला की तुम्ही PIL दाखल का केले, आणि त्यानंतर ते सुप्रीम कोर्टात गेले। सुप्रीम कोर्टानं ही सुनावणी सोमवारी ठेवली आहे आणि अशा परिस्थितीत आजच राज्यपालांचं पत्र येतं किंवा आजच राज्यपालांचं प्रस्ताव परत पाठवणं, याच्यामध्ये खरं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कशा पद्धतीनं हा संबंध आहे। आणि मुख्यमंत्र्यांनी पण स्पष्ट केलं होतं की राज्यपालांनी जोपर्यंत तारीख आणि वेळ कळवत नाही तोपर्यंत ही निवडणूक घेता येणार नाही, कारण मुख्यमंत्री अत्यंत सेफ गेम त्यांना खेळायचं होतं, त्यांना कोणत्याही प्रकारची रिस्क घ्यायची नव्हती। आणि म्हणूनच जेव्हा काँग्रेसचे आमदार आणि मंत्री अशोक चव्हाण आणि नाना पटोले जेव्हा भेटायला गेले तेव्हा मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्टही केलं होतं की राज्यपालांची जोपर्यंत कोणतीही प्रस्तावावर सही येत नाही किंवा प्रस्ताव पारित केल्याचं त्यांच्याकडनं तारीख आणि वेळ कळली जात नाही तोपर्यंत ही निवडणूक होणार नाही। आणि काही तासांपूर्वीच, काही वेळापूर्वीच राज्यपालांनी हा प्रस्ताव परत पाठवलाय। त्यामुळे आताची या घड्याची महत्त्वाची बातमी की या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होणार नाही, या अधिवेशनातही या राज्याला विधानसभा अध्यक्ष मिळणार नाही, ही या क्षणाची महत्त्वाची बातमी मिळेल। कदाचित सलगपणे हे 4th 5वं अधिवेशन असेल स्वाती, की अध्यक्ष पूर्णकालिक अध्यक्ष सभागृहाला नाही आणि तरी सुद्धा सभागृह होत आहे। स्वाती, तुर्तास धन्यवाद। पण राज्यपालांनी हे निर्देश दिल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची प्रतिक्रिया आपली हाती येते। त्यांनी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली न्यूज 18 लोकमतची, आपण पाहूया। जी काही कारणं माननीय राज्यपाल महोदयांनी जे तुमच्या सांगण्याप्रमाणे कळताय की माननीय सुप्रीम कोर्टामध्ये समजा हे प्रकरण असेल तर सुप्रीम कोर्टाने अजूनही त्याला ॲडमिट केलं नाही। माननीय हायकोर्टाने जे काही लखतर या BJPचं आणि त्यांच्या आमदारांचे टांगवायचे होते ते टांगलेत, त्यांचे पैसे 10 लाख रुपये माननीय हायकोर्टाने जप्त करून टाकले। हे सगळं मार पडल्यानंतरही विधानसभाच्या अध्यक्षाचं, कारण की अध्यक्ष हे संविधानिक व्यवस्थेतलं महत्त्वाचं पद विधानसभेतलं आहे आणि याच्यामध्ये या पद्धतीचं भाजप आणि भाजपसोबत भाजपपाल या पद्धतीचं राजकारण करत असतील तर ही काही लोकशाहीला न मानणारी व्यवस्था आज निर्माण झालेली आहे। ही खऱ्या अर्थानं लोकशाहीला धोका वाजतो। आज तुम्ही मुख्यमंत्र्यांना पण भेटायला गेला होतात, काँग्रेसचे अनेक आमदार, तुम्ही होतात, अशोक चव्हाण होतात, मुख्यमंत्र्यांनी पण आपली हतबलता तुम्हाला स्पष्ट केली की जोपर्यंत राज्यपालांकडनं तारीख आणि वेळ देत नाही तोपर्यंत ही निवडणूक होऊ शकत नाही। आज AG सोबत आमची मीटिंग होती पण ती रद्द झाली। उद्या AG आल्यानंतरच आम्ही याच्यावरची सगळी चर्चा करू, कायदेशीर सगळ्या बाबी तपासू। माननीय हायकोर्टाने दिलेला निर्णय आणि आज सुप्रीम कोर्टामध्ये असलेलं स्टेटस हे सगळं तपासून त्या पद्धतीचा निर्णय उद्या आम्ही घेऊ। येणाऱ्या आठवड्यामध्ये निवडणुका अध्यक्षाच्या झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। पण राज्यपालांनी प्रस्ताव परत पाठवलेला, अशा परिस्थितीमध्ये निवडणूक कशा होऊ शकते? राज्यपाल महोदयांना अजून त्याच्यामध्ये प्रक्रिया आहे आणि अधिकार पण विधानसभेला दिलेले आहेत, त्या अधिकाराप्रमाणे कारवाई करण्याचा निर्णय आम्हाला घ्यावा लागेल। तुम्ही वळसे पाटलांना पण तुमचा नाराजी दर्शवली आहे, कोणावर? वळसे पाटील यांनी जे भाषण दिलं होतं त्याच्यावरून तुम्ही काही? नाही, मंत्र्यांनी भाषण त्यांना देण्याचा अधिकार आहे, त्यांनी द्यावं, त्याच्यावर नाराजी व्यक्त करण्याचं कारण काय? सुमंगल तांबे, स्वाती लोखंडे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।
पाहूयात आता या सगळ्या प्रकरणात हे तीनही पक्ष काय भूमिका घेतात आणि सरकार पुढे काय करतं ते. वळूयात पुढच्या बातमीकडे. हिजाबच्या वादंगामध्ये आज कर्नाटक उच्च न्यायालयानं अतिशय महत्त्वपूर्ण निकाल दिला. संस्थांच्या अधिकारांना आणि कोड ऑफ कंडक्टला महत्त्व देत, गणवेशाला महत्त्व देत हिजाब घालण्याची मागणी फेटाळून लावली. कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयात नेमकं काय सांगण्यात आलंय, आपण एक स्पेशल रिपोर्ट पाहूयात. Quran, the commandment of Allah, is supreme. हर बच्ची को ये हक होना चाहिए कि वो क्या कपड़ा पहने और क्या कपड़ा नहीं पहने. The country has given the secular right to follow religion plus culture and education. हा वादंग सुरू झालाय कर्नाटक कोर्टाच्या निकालानंतर. कर्नाटक हायकोर्टानं अखेर शाळांमध्ये हिजाब घालायला बंदी घातली आहे. या खटल्यात धर्म आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य असा गुंता होता. कोर्टाच्या निकालामधले मुख्य मुद्दे बघूयात. हिजाब हे मुस्लिम धर्म आचरणातील आवश्यक आहे का? हिजाब ही मुस्लिम धर्म आचरणेतील आवश्यक बाब नाही असं कोर्टाने म्हटलंय. शाळेनं गणवेश ठरवणं हे कायदेशीर आहे का? हो, शाळेला गणवेश ठरवण्याचा अधिकार आहे. संविधानाच्या अंतर्गत हा एक वाजवी निर्बंध आहे. गणवेश सक्ती हे संविधान अंतर्गत दिलेल्या मूलभूत स्वातंत्र्याच्या विरोधात आहे का? तर गणवेश सक्ती हे मूलभूत अधिकारांचं हनन करत नसल्याचं कोर्टानं म्हटलंय. In all the High Court has rejected all the petitions. According to me, this judgment marks a paradigm shift in interpretation of Article 25 of the Constitution. What is essentially religious is not sufficient. What is required to be shown is essential to religion. And therefore, whatever be the individual choices, ultimately institutional discipline prevails over individual choice. या निर्णयाचा याचिकाकर्त्या विद्यार्थिनी आणि वकिलांनी सरळ सरळ विरोध केलाय. हिजाब इस्लाममध्ये बंधनकारक आहे आणि न्यायालय हे नाकारू शकत नाही असा दावा त्यांनी पुन्हा केलाय. Now, as far as the religious is concerned, the Quran, the commandment of Allah, is supreme in all respect. Is a bad judgment. With all respect, immense respect to the honorable judges, this will be challenged before the Supreme Court. Steps are afoot. The way they are showing that it's not essential, it's really wrong because idu hijab essential illadiddare now hijab annu now haagtirilla. बहुत गलत है, ये ऐसा नहीं होना चाहिए. हर इंसान को, हर औरत को, हर बच्ची को ये हक होना चाहिए कि वो क्या कपड़ा पहने और क्या कपड़ा नहीं पहने. ये इसका फैसला अदालतों के पास नहीं होना चाहिए. या खटल्यातला कळीचा मुद्दा आहे तो धर्म आणि सार्वजनिक ठिकाणी संस्थांमध्ये धार्मिक बाबींचं पालन आणि यावेळी न्यायालयानं संस्थांमधल्या कोड ऑफ कंडक्टच्या पालनावरती भर दिलाय. या सगळ्या गदारोळात पुन्हा एकदा युनिफॉर्म सिव्हिल कोडची चर्चा सुरू झाली आहे. अत्याचार होता कामा नये, कोणालाही मनमाईशाहीप्रमाणे वागता येणार नाही. आणि म्हणून एक समान नागरिक कायदा हा देशाच्या लोकशाही सुदृढ करता आवश्यक आहे असं माझं स्पष्ट मत आहे. पण या बाबतीत कोणी असा गैरसमज करून घेऊ नये की सरकार किंवा कुठल्या तरी न्यायालयाला तुमच्या धार्मिक बाबतीत हस्तक्षेप करत आहे. नाही, या विषयाचं राजकारणही होईल आणि धर्मकारणही. पण या सगळ्यात संविधानानं दिलेले मूलभूत अधिकार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि धर्म या संघर्षात कर्नाटक न्यायालयाचा निर्णय हा मैलाचा दगड ठरू शकतो. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. वळूयात पुढच्या बातमीकडे. पुण्यामध्ये 10वीमध्ये शिकणाऱ्या एका मुलीवर झालेल्या हल्ल्यानं पुणे हादरून गेलं. पण या हल्ल्यात शाळेचा हलगर्जीपणा सुद्धा समोर आलाय. आता PN इनामदार शाळेची सुद्धा चौकशी होण्याची शक्यता आहे. पुण्यात सोमवारी घडलेल्या या घटनेनं पुण्यासह महाराष्ट्र हादरला. पुण्यातील वडगाव शेरीतील PN इनामदार शाळेच्या वर्गात घुसून 22 वर्षाच्या कपिल भट नावाच्या तरुणानं एकतर्फी प्रेमातून 10वीच्या विद्यार्थिनीवर जीवघेणा चाकू हल्ला केला. या हल्ल्यात पीडित विद्यार्थिनी जखमी झाली आहे. आरोपी कपिल भट या आधीही अनेकदा मुलींची छेड काढत असल्याचं समोर आलंय. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच मुलीच्या पालकांनी त्याच्या विरोधात शाळेकडे तक्रारही केली. पण तक्रारीनंतरही शाळा प्रशासनानं दुर्लक्ष केलं आणि आरोपीनं शाळेत घुसून मुलीवर हल्ला केल्याचं पालकांचं म्हणणं आहे.
स्कूल में पिछले शनिवार को गया, जाके वहाँ पे लड़के को धमकी देके गया था कि तुमको मार देंगे, तुम्हारे घर वाले तुम्हारे सबको मार डालूंगा मैं। लड़के को धमकी दिया था उसने, और धमकी देने के बाद मैं मंडे को स्कूल गया। स्कूल में प्रिंसिपल से, उनके क्लास टीचर से बात किया था, तो बोला हम लोग कुछ करेंगे, और उस लोगों ने कुछ किया नहीं। आज मैं मंडे को वो कंप्लेंट करने जाता आज, और आज ही वो मार दिया वो। और अभी मेरे पास जो है यहाँ पे ज़्यादा खर्चा बता रहा है, हमारे पास तो कुछ ऐसा है नहीं, हम रोज कमाने खाने वाले इंसान हैं। ज्या विद्यार्थिनीवर हल्ला झाला तिची 10वीची परीक्षा मंगळवारपासून सुरू झाली आहे, पण हल्ल्यामुळे तिचा पहिला पेपर बुडाला। दरम्यान मंगळवारी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी जखमी मुलीची भेट घेतली। यावेळी त्यांनी या संपूर्ण प्रकरणात शाळेच्या भूमिकेची चौकशी केली जाणार असल्याचं म्हटलंय। मुलीवरती हल्ला झाल्यानंतर 20 मिनिटं ती मुलगी त्या ठिकाणी होती, त्यावेळी शाळेच्या शिक्षकांनी आणि मुख्याध्यापकांनी कोणतीही हालचाल करून तिला वाचवण्याचा प्रयत्न केलेला नाही। त्याच्यामुळे मी पोलिसांना त्या पद्धतीच्या सूचना दिल्यात की याबाबत आपण शाळेचा सुद्धा तपास करावा। अशा पद्धतीने जर हलगर्जीपणाने शिक्षक आणि मुख्याध्यापकांचं वागणं असेल तर निश्चितच ते निंदनीय आहे। यावरती संबंधित शाळेवरती देखील कारवाई व्हावी। हल्ला केल्यानंतर आरोपी कपिलनेही स्वतः आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं पोलिसांनी सांगितलं। त्याच्यावरही उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। ही घटना झाल्यानंतर यातील जो आरोपी आहे कपिल भट यांनीही विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यावर सुद्धा उपचार चालू आहे। सध्या त्याची ही तब्येत सध्या स्टेबल आहे। एकंदरीतच पुण्यातील या घटनेत पीए इनामदार शाळेचा निष्काळजीपणाही समोर आलाय। त्यामुळे आता शाळेचीही चौकशी केली जाणार आहे। पण एकतर्फी प्रेमातून घडलेल्या या हल्ल्यानं पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। पुण्याहून वैभव सोनवणे आणि चंद्रकांत फुंदेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि आता बातमी पुण्यातली आहे, पण यातही पडद्यामागे बरंच काही घडलंय। पुण्याचे शिवसेनेचे उपनेते रघुनाथ कुचिक यांच्यावर बलात्काराचा आरोप करणारी तरुणी गायब झाल्याचा आरोप करत भाजपनं एकच खळबळ उडवून दिली। रघुनाथ कुचिक यांनी या प्रकरणी संबंधित मुलीच्या विरोधात बदनामीची तक्रार नोंदवली असली तरी आता याबद्दल भाजपच्या नेत्या चित्रा वाघ आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। पुण्यातील शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे, कारण एका तरुणीनं रघुनाथ कुचिक यांच्या विरोधात बलात्काराचा आरोप केल्यानं खळबळ माजली आहे। विशेष म्हणजे त्यानंतर 12 मार्च 2022 रोजी या तरुणीनं फेसबुक पोस्ट केली, ज्यात रघुनाथ कुचिक आपल्याला व्हॉट्सअॅपवर धमकावत असल्याचा तिने आरोप केला। इतकंच नाही तर याचे स्क्रीनशॉट्सही तरुणीनं शेअर केले। या धमक्यांमुळे आपण आत्महत्या करत असल्याचंही तरुणीनं लिहिलेलं। विशेष म्हणजे ही पोस्ट केल्यानंतर ती मुलगी बेपत्ता झाली आहे। या संपूर्ण प्रकरणात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सरकारवर निशाणा साधलाय। प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या विषयांवर बोलणारे नेते सुद्धा, मग त्याच्यात महिलाही आले आणि पुरुषही आले, त्यांना कुणालाच हा प्रकार गंभीर वाटत नाही का? यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी निगडीत 2 मोठे त्या ठिकाणी आरोपी आहेत आणि हा तिसरा आरोपी जो आहे तो शिवसेनेचा आहे। आणि म्हणून मग करायचं काय नाही आणि त्या पद्धतीने काहीतरी दिशाभूल करणारी वक्तव्य करावी, मला वाटतं हे योग्य नाही। दरम्यान हे संपूर्ण प्रकरण काय आहे त्यावर नजर टाकूयात। काय आहे प्रकरण? 17 फेब्रुवारी 2020 ला ही घटना पहिल्यांदा समोर आली होती। तरुणीनं याच दिवशी पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती। लग्नाचं आमिष दाखवत शारीरिक संबंध ठेवले, त्यानंतर जबरदस्तीने गर्भपात देखील केल्याचा आरोप तरुणीनं केलाय। हा सगळा प्रकार पुण्यातील प्राईड हॉटेल, गोव्यातील बाय द बीच या हॉटेलमध्ये नोव्हेंबर 2020 ते फेब्रुवारी 2022 मध्ये घडल्याचं या तरुणीनं सांगितलं। यानंतर रघुनाथ कुचिक यांच्या विरोधात कलम 376, 313 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता। भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी त्या तरुणीसोबत मुंबईत पत्रकार परिषद घेत रघुनाथ कुचिक यांना अटक करण्याची मागणी केली। या प्रकरणात न्यायालयानं रघुनाथ कुचिक यांना अटकपूर्व जामीन दिला आहे। दरम्यान राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर संबंधित मुलगी वडिलांसोबत सुरक्षित असल्याचं सांगत महिला आयोग मुलीला सर्वतोपरी मदत करेल असं सांगितलंय। जोपर्यंत तपास पूर्ण होत नाही त्याबाबत वक्तव्य करणं चुकीचं आहे असं मला वाटतं। संबंधित मुलीने फेसबुक पोस्ट केली असेल, फेसबुकवरती लाईव्ह केलं असेल, पण त्यानंतर मला मिळालेल्या माहितीनुसार की ती मुलगी तिच्या वडिलांसोबत सुखरूप होती आहे
आणि याच्याबाबत मी स्वतः त्या मुलीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण तिचे दोन्हीही संपर्क नंबर हे कालपासून बंद होते. पण पोलिसांकडून घेतलेल्या माहितीनुसार ती मुलगी तिच्या वडिलांसोबत सुरक्षित. रघुनाथ कुचिक यांनी सायबर पोलिसात धाव घेत संबंधित तरुणीकडून आपली बदनामी सुरू असल्याची तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे या प्रकरणात पुढे काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पुण्याहून वैभव सोनवणे आणि चंद्रकांत फुंदेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणखीन एक मोठी बातमी. देशभरात गाजलेल्या पुण्यातल्या बिटकॉइन या आभासी चलनाच्या फसवणूक प्रकरणात 5 वर्षानंतर एक धक्कादायक आणि नवीन वळण आलंय. या प्रकरणामध्ये प्रारंभी सायबर तज्ज्ञ म्हणून ज्यांनी काम केलं, पुणे पोलिसांना मदत केली, या गुन्ह्याचा तपास केला, त्याच दोघांना पुणे पोलिसांनी शनिवारी अटक केली. धक्कादायक बाब म्हणजे हे दोघेही तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांचे निकटवर्तीय मानले जातात. पाहूयात प्रकरण काय. बिटकॉइन चलनामध्ये गुंतवणूक करण्याच्या बहाण्यानं पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील असंख्य नागरिकांची फसवणूक झाली आहे. 2018 मध्ये हे सगळं प्रकरण उघडकीस आलं. यानंतर दत्तवाडी आणि निगडी पोलीस स्थानकात गुन्हे दाखल करण्यात आले. संबंधित गुन्ह्यांचा तपास पुणे पोलिसांची सायबर गुन्हे शाखा करते. बिटकॉइनच्या संदर्भातला हा गुन्हा नवीन असल्यानं आणि तांत्रिक तपासासाठी आरोपींची मालमत्ता जप्त करण्याकरता सायबर पोलिसांनी सायबर तज्ज्ञांची मदत घेतली, ज्यामध्ये ग्लोबल ब्लॉकचेन फाउंडेशनचे पंकज घोडे आणि KPMGच्या रवींद्र पाटील या दोघांची नेमणूक करण्यात आली. देशभर गाजलेल्या या प्रकरणामध्ये पोलिसांनी मुख्य आरोपी अमित भारद्वाजसह 17 आरोपींना अटक केली होती. पोलिसांनी त्यांच्याकडून फक्त 241 बिटकॉइन जप्त केलेत. मात्र या सगळ्या प्रकरणाच्या तपासात मिळालेल्या वॉलेटच्या माहितीवरून नवीन घोळ समोर आलाय. सायबर एक्सपर्ट असलेल्या रवी पाटील यांनी पोलिसांचीच फसवणूक केल्याचं आता उघड झालंय. रवी पाटीलनं 60 पेक्षा जास्त बिटकॉइन स्वतःच्या नावावर घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी पंकज घोडे आणि रवींद्र पाटील या दोघांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करत या दोघांनाही अटक केली. काही गोष्टी प्रश्नचिन्ह उभं राहिल्यामुळे त्याची चौकशी झाली. त्या चौकशीमध्ये यांनी त्यातले पैसे काही सायफन केलेले आढळले आणि काही लोकांनी पंचनामे आम्हाला बनवट बनवून दिल्याचं आढळलं. त्याच्यामुळे हा गुन्हा दाखल झाला. 12 तारखेला त्यांना अटक केलेली आहे कोर्टासमोर हजर करून आणि 19 तारखेपर्यंत त्याचा पोलीस कस्टडी आहे. पुण्याच्या तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या कालावधीत हे सर्व बिटकॉइन फसवणुकीचं प्रकरण घडलं होतं. पंकज घोडे हा रश्मी शुक्ला यांचा अत्यंत विश्वासू म्हणून पोलीस आयुक्तालयात वावरायचा. त्यावेळेला त्यानं वॉलेटचे खोटे स्क्रीनशॉट्स खरे असल्याचं भासवून तब्बल 100 बिटकॉइन स्वतःच्या वॉलेटमध्ये टाकून घेतल्याचं समोर आलंय. पंकज घोडे आणि रवींद्र पाटील या दोघांच्याकडे पोलिसांनी मोठ्या विश्वासानं गोपनीय माहिती सोपवली होती. पण हेच दोघंही अस्तनीतले निखारे निघाले. त्यामुळे आता या दोघांनी त्यावेळेला तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांशी काही देवाणघेवाण केली का, या दृष्टिकोनातून सुद्धा तपास केला जातोय. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंसाटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. त्यामुळे आम्ही बातमी तर दाखवतोच, पण बातमीच्या पाठीमागे आणि आजूबाजूला असलेलं बरंच काही तुम्हाला याच बुलेटिनमधनं दाखवतो. बातमी आणि बरंच काही मध्ये आज इथे थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी पाहत राहा न्यूज 18 लोकमत.